हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपले सगळ्यांचे आवडीचा व्हिडिओ पैसेचं मानसशास्त्र किंवा सिक्रेट ऑफ मनी सायकॉलॉजी. पैशाला कसं आकर्षित करायचं, काय तंत्र आहे? अहो, काही लोकांकडे भरपूर पैसा असतो, काही लोकांकडे नाही. ते कष्ट करतात तरी येत नाही. म्हणून काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या आपण वापरल्या का नाही, पैसा आपल्याकडे भरपूर येईल. म्हणून मला वाटते हे आपण शेअर करावं. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा नाही आहे, पैसा मिळवायचा आहे, इच्छा आहे, ते हे फॉलो करू शकतील. आणि तुम्हाला ह्याचा फायदा झाला की मात्र मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. पहिलं आहे, आपण पैसेला लक्ष्मी म्हणतो. ती एक एनर्जी आहे, तर एक पॉवर आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना फायनान्शियल फ्रीडम हवं असते. आपल्याला फायनान्शियल फ्रीडम असलं का नाही, आपण खूप आरामशीर राहू शकतो. नाही ते पैसा नाही, ह्याच्याकडे माग त्याच्याकडे माग, तर काही बरं वाटते का? किंवा ते माणसाला तरी कोणी मग रेस्पेक्ट देते का? नाही, ते माणसालाही बरं वाटत नसणार. त्यामुळे प्रत्येकानं आपण फायनान्शियल फ्रीडम हे मिळवायलाच पाहिजे. पहिली गोष्ट, पैसा आपल्याकडे यायला पाहिजे, ते आपण पैसेवर प्रेम करायला पाहिजे. हे बघा, इवन कुत्रं, तुमचं मांजर तुमच्या जवळ कधी येते? जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रेम करता तेव्हा. घरात माणसं असतील 5-6, पण ठराविक लोकांचे जवळ तर कुत्रं येते. अगदी तो माणूस आला की शेपूट हलवत त्याचे समोर थांबते, त्याचे पाय चाटते, हात चाटते. का? तो माणूस त्याच्यावर खूप प्रेम करतो म्हणून. त्यामुळे पहिली गोष्ट, आपण पैसेवर प्रेम करायला पाहिजे. नाही ते काही लोक आहेत, पैसा काय वर जाताना नेणार का? पैसा काय, पैसेना माणसा बिघडतो, पैसेना नको त्या सवयी लागतात असं म्हणणार. ह्या लोकांचे जवळ कधी पैसा येणार नाही. आयुष्यभर ते पैसा पैसा करतच राहणार, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पैसेवर प्रेम करा. पैसा म्हणजे पॉवर आहे. पैसा मला कॉन्फिडन्स देते, पैसा मला सुख देते, पैसा मला आनंद देतो असं म्हणा. आणि हे बघा, सुप्त मनात सुद्धा आपण पैसेवर प्रेम करावं. पैसेवर तुम्ही प्रेम केलात का नाही, पैसा आपोआप येतो आपल्याकडे. माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी सुखी आहे, मी आनंदी आहे म्हणा. बघा, आपोआप पैसा तुमच्याकडे येते. पूर्वीच्या काळी तुम्हाला माहीत असेल, वास्तुपुरुष असतो, तो अस्तु अस्तु म्हणत असतो म्हणायचे. आणि म्हणून आपण चांगलं बोलावं, बोलल्यासारखं होते म्हणायचे आपले पूर्वज. त्यामुळे कायम आपण चांगलं बोलावं. माझ्याकडे आहे भरपूर पैसा, मी आनंदी आहे म्हणा. आणि हे व्हिज्युअलाइज पण करा. आणि आपल्याला पैसा आपल्याकडे कधी राहतो, आपण आनंदी असलो, सुखी असलो, दुसऱ्याला देत राहिलो तर येते. नाही, सगळं काही मला मला म्हणत ठेवलं का नाही, कधीच येणार नाही. हे बघा, आपल्याकडे आंब्याचं झाड आपल्याला लावायचं आहे. आंब्याची कोय असते, ते आपण लावतो, त्याचं रोप येतो. कोय किती असते? एक असते. तर आपण झाड लावतो, पुढे तर झाड मोठं होते, किती आंबा देते? हजारो लाखो आंबे देतात. तसंच आपण दुसऱ्याला मदत केलेली, एवढीशी मदत केली तरी त्याचे कितीतरी पटीनं आपल्याला मिळत असते. खरंच सांगते मी. त्यामुळे सर्विस आपण प्रत्येकाची रिपे करत जायला पाहिजे. तो तुमचा लिफ्टमन असेल, थँक्यू म्हणा ना त्याला. तुमची कामवाली बाई असेल, थँक्यू म्हणा, तुझ्यामुळे मला किती सोपं होते. बघा, त्यामुळे
चांगलं बोलायला शिका, पॉझिटिव्हली बोला आणि वेल्दी माइंडसेट ठेवा. वेल्दी माइंडसेट म्हणजे काय? म्हणजे माझ्याकडे आहे भरपूर, मी सुखी आहे, माझ्याकडे आहे त्यामुळे मी देऊ शकते दुसऱ्याला. हे माइंडसेट अनलिमिटेड आहे माझ्याकडे, हे तुम्ही कायम विचार करा. आणि दुसऱ्याचं चांगलं होत असलं की त्याला खाली ओढायचा प्रयत्न करू नका. तुम्ही खाली ओढायचा प्रयत्न केलात की काय होते, तुम्ही खालीच राहणार, तो माणूस वर जात राहणार. आणि वेल्थ क्रिएशनचा माइंडसेट ठेवा. आता वेल्थ क्रिएशन म्हणजे काय? म्हणजे नुसतं आपण आपल्याकडे आलेला पैसा तसा बँकेत ठेवला, FD ठेवली, ती वाढणार का? ती वाढायला पाहिजे ते काय करायचं? काही सेटअप उघडा, त्याच्यामुळे हजारो करोडो लोकांना नोकऱ्या मिळतील, त्यातनं चांगलं होईल. आज आता अंबानी बघा, अडाणी बघा आणि कोणी तुम्ही मोठे उद्योगपतींचं बघा, आहे त्यांच्याकडे भरपूर पैसा, पण ते काय करतात? तो पैसा इन्व्हेस्टमेंट करतात, त्याच्यामुळे हजारो लाखो लोकांना नोकऱ्या लागतात, त्यांची घरं चालतात, त्यांना त्यातनं पैसा मिळतो. त्यामुळे कायम आपण वेल्थ क्रिएशनकडे लक्ष द्यायचं. आणि हे वेल्थ क्रिएशन करायला आपल्याला कायम सरस्वती मदत करते. सरस्वती म्हणजे ज्ञान देवता, बुद्धीची देवता. त्यामुळे सरस्वतीमुळे लक्ष्मी येते कायम. तुमच्याकडे सरस्वती आहे ना, कायम लक्ष्मी तुमचे जवळ असणार. आणि एफर्ट्स करायला पाहिजे. नुसतंच पैसा पाहिजे, माझ्याकडे पैसा आहे, पैसा पैसा म्हणून नाही होणार. तुम्ही काय तर करायला पाहिजे, एफर्ट्स घाला, पैसे मिळवण्याकडे बघा. आता मिळवायचा पैसा म्हणजे कसा, हे पण महत्वाचं आहे. योग्य दृष्टीनं, अयोग्य दृष्टीनं नव्हे. योग्य दृष्टीनं करा. जे काही तुमच्याकडे आहे तर लोकांना वाटत जावा. ज्ञान असलं, स्किल असलं, काय आहे तर लोकांना वाटत जावा. पैसा तुमच्याकडे भरपूर येत असतो. आणि इवन आळशीपणानं नुसतं घरात बसलं की पैसा येतो का? नाही. काल आमच्याकडे खिडक्यांना नेट बसवायला एक काका आले होते. त्यांचं वय होतं 65. त्यांच्याकडे असं बोलताना ते म्हणाले, पूर्वी PWD मध्ये नोकरी करत होतो, रिटायर. मुलं दोन्ही त्यांची इंजिनियर आहेत, क्लास 1 अधिकारी आहेत, भरपूर मिळवतात. तरी ते म्हणाले, नुसतं घरात बसून काही उपयोग हो, काही होत नाही, डोक्याला नको तो ताप होतो, म्हणून मी रिटायर झालेलो आहे, तरी ही कामं करतो. साहेब लोक बोलावतात, अतिशय सज्जन माणूस होता. पण तो म्हणाला, मी नुसतं रिकामा घरात बसत नाही, म्हणून मी हे काम करतो. नो डाऊट पेन्शन आहे त्यांना, सगळं आहे. म्हणजे आपण बिझी राहायला शिकायला पाहिजे. आपण बिझी राहिलो नाही की काय होते, मी तुम्हाला म्हटल्यासारखं आपले डोक्यात येऊन सैतान बसतो. आपलं डोकं सैतानाचं घर होते आणि तो नको तर तुम्हाला विचार करायला लावतो. तो तुला असं म्हणाला बघ, हा असं म्हणाला, आणि तुम्ही नको ते विचार करता. त्यामुळे कायम आपण बिझी राहायचं, कधीच रिकामं बसायचं नाही, काहीतरी करत राहायचं. तुम्ही जे काही करता त्यातनं तुम्हाला काही पैसे मिळायला पाहिजे असं नाहीये. आणि त्यातनं आपोआप हळूहळू मिळत जातीलही, नाही म्हणत नाही मी, पण बिझी राहायचं. बिझी राहिलं का नाही, देवाला पण आवडते बिझी राहणं. आणि डोक्याला नको तो काही मनस्ताप होत नाही. आता कितीतरी लोक आपण बघतो आपल्या आजूबाजूला. इथे आमच्या समोर देवळात एक आजोबा आहेत. सकाळी ते आणि त्यांच्या मिसेस दोघे रिटायर झालेले आहेत, असतील 70-71चे. योगा क्लास घेतात रोज, फ्री ऑफ कॉस्ट. ते पुरुषांचं घेतात, त्यांच्या मिसेस लेडीजसाठी घेतात.
किती छान बघा, वेळ किती छान जातो, 4 लोक भेटतात. त्यामुळे काहीही करा, बिझी राहावा, म्हणजे आपोआप पैसेला पण आवडते. तुम्ही पैसेवर प्रेम करा, आपोआप पैसा तुमचे जवळ येतो. हेच आहे सिक्रेट ऑफ मनी सायकॉलॉजी. हॅव ए गुड डे.